श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। परवा आहे कार्तिकी एकादशी। ही जी एकादशी आहे ती अत्यंत प्रभावशाली आहे आणि आपले बरेच असे ताई व दादा आहेत की धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, उद्योगधंदा व्यवसाय चांगला चालत नाही, नोकरीमध्ये प्रगती होत नाही, पैसा येतो पण तो टिकत नाही किंवा धनप्राप्तीचे मार्ग खुले होत नाहीयेत, मनामध्ये खूप आहे हे करायचं ते करायचं ते करायचं पण काही करण्याची इच्छा होत नाही आणि एखादा उद्योगधंदा व्यवसाय किंवा कोणतं काम केलं तर त्यामध्ये यश मिळत नाही, आर्थिक नुकसान, धनहानी सतत होत आहे, पैशामध्ये बरकत होत नाही, अशा सगळ्या समस्या जर तुम्हाला असतील किंवा यापैकी कोणतीही एक समस्येचा तुम्ही सामना करत असाल तर या एकादशीच्या दिवशी आता ज्या सेवा सांगणार आहे ह्या सेवा किंवा यापैकी कोणतीही एक सेवा तुम्ही करू शकता आणि तुम्हाला खरंच जर हा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कंटिन्यूटी मध्ये जर ती सेवा केली तर तुम्हाला खूप छान रिझल्ट बघायला मिळतील आणि जे काही लक्ष्मी प्राप्ती संदर्भातले प्रश्न आहेत ते हळूहळू सुटताना आणि तुमची आर्थिक स्थिती उत्तम होऊ लागलेली आहे, सुधारत आहे, याचे अनुभव तुम्ही स्वतः घ्याल। एवढे प्रभावशाली हे जे उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि या कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर का करायचे आहेत, कारण कार्तिकी एकादशीलाच आपण देव उठणी एकादशी या नावाने सुद्धा ओळखतो। म्हणजे काय बघा की आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी श्री विष्णू शेष निद्रेस गेले होते आणि परवा म्हणजे कार्तिकी एकादशीच्या दिवशी ज्याला आपण देव उठणी एकादशी सुद्धा म्हणतो, या दिवशी भगवान श्री हरी श्री विष्णू शेष निद्रेतून जागे होतात आणि आपला जो कारभार आहे या सृष्टीचा सांभाळ करण्याचं जे कार्य आहे ते स्वीकारतात असं म्हटलं जातं। आणि 4 महिन्यांचा जो चातुर्मास असतो त्या चातुर्मासाची समाप्तीचा सुद्धा हा शेवटचा दिवस असतो, म्हणजेच कार्तिकी एकादशी आणि दुसऱ्या दिवशी चातुर्मासाची समाप्ती असते। तो उद्याची एकादशी ही मोठी एकादशी म्हणून सुद्धा ओळखली जाते। बघा वर्षभरामध्ये जेवढ्या एकादशी आहेत त्यामध्ये आषाढी एकादशी आणि ही जी कार्तिक एकादशी आहे या 2 एकादशींना खूप जास्त महत्त्व आहे। वर्षभर जरी आपण कोणती एकादशीचा उपवास करत नसाल तर या 2 एकादशीचे उपवास जरी तुम्ही केले तर वर्षभराच्या ज्या एकादशी आहेत त्या केल्याचं जे पुण्य फळ आहे ते भक्तांना मिळत असतं। त्यामुळे बऱ्याच घरांमध्ये, जवळजवळ सगळ्याच घरांमध्ये ह्या ज्या 2 एकादशी आहेत ते अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण करत असतात। हे कार्तिकी एकादशीचं व्रत कसं करावं हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने नक्कीच आपण कार्तिकी एकादशीचं व्रत करू शकतो। काय खावं किंवा काय खाऊ नये किंवा तुमच्या घरामध्ये जर एकादशी कोणी केली नाही तर त्यावेळेला काय करायचं अशी संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे। आणि बऱ्याच ताईंना असा प्रश्न आहे की एकादशी आणि गुरुवार एकाच दिवशी आलेला आहे तर स्वामींच्या गुरुवारचं उद्यापन किंवा स्वामींचं गुरुवार करावं की नाही, तो धरावा की नाही, त्याचं उत्तर सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सविस्तर दिलेलं आहे। तर उद्याच्या दिवशी बघा आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमेला बऱ्याचशा सेवा करत असतो, बरेचसे उपाय करत असतो। या उपायांचे रिझल्ट सुद्धा आपल्याला मिळतात, धनप्राप्ती आपल्याला होते सुद्धा, पैसा टिकू लागतो, जे आपल्याला म्हणजे की ज्याच्यासाठी आपण उपाय केलेला असतो त्याचं जे फळ आहे ते आपल्याला मिळू लागतं। पण काही काळानंतर जे आहे की आपल्याला असं वाटतं अरे मी हा उपाय केला, थोडेच दिवस मला फायदा दिसला, आता त्याचा मला रिझल्ट दिसत नाहीये। असं का होतं? कारण माता लक्ष्मी ही चंचल आहे, ती एका जागेवर स्थिर राहत नाही। मग माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला उपाय करणं महत्त्वाचं आहे आणि माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी भगवान श्री हरी श्री विष्णू यांची सेवा, यांच्याबद्दलचे जे उपाय आहेत ते करण्यापेक्षा दुसरा कोणताही साधा सोपा मार्ग नाही असं नक्कीच आपण म्हणू शकतो। कारण का, जिथे भगवान श्री हरी श्री विष्णूंचा वास आहे, जिथे भगवान श्री हरी श्री विष्णूंची सेवा केली जाते, ती जागा सोडून, ती वास्तू सोडून, ते घर सोडून माता लक्ष्मी कधीही जात नाही। जिथे भगवान विष्णू असतात त्या जागेवरच फक्त एकमेव माता लक्ष्मी ही स्थिर राहते। त्यामुळे भगवान विष्णूंची सेवा करण्याला अधिक जास्त महत्त्व आहे। आणि उद्या तर म्हणजे परवा देव उठणी एकादशी आहे, भगवान श्री हरी श्री विष्णू शेष निद्रेतून जागे होणार आहेत। तर ते या दिवशी आपल्याला सकाळी देवपूजा करताना काय करायचं आहे की भगवान श्री हरी श्री विष्णूंची म्हणजे बाळकृष्णांची जी मूर्ती आहे ती देवघरातून डायरेक्ट उचलली आणि ताम्हणात पूजेसाठी ठेवली असं करायचं नाहीये। आपल्याला सुरुवातीला घंटानाद करायचा आहे। देव उठणी म्हणजे भगवान श्री हरी श्री विष्णूंना जाग करायचं आहे, घंटानाद करायचा आहे
आणि घंटानाद, एका हाताने आपण घंटी वाजवतोय, दुसऱ्या हाताने बाळकृष्णांची मूर्ती उचलायची आहे आणि ताम्हणामध्ये ठेवायची आहे. हा विधी करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप जो आहे तो मनामध्ये करायचा आहे. आणि त्यानंतर भगवान श्री हरी श्री विष्णू म्हणजे बाळकृष्णांच्या मूर्तीवर आपल्याला शुद्ध साध्या पाण्याने अभिषेक करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणतच त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये जिथे त्यांचं स्थान आहे तिथे बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे. आणि आवर्जून बाळकृष्णांच्या मूर्तीला किंवा तुमच्या घरामध्ये सत्यनारायण भगवानांचा फोटो असेल, भगवान श्री हरी श्री विष्णूंचा फोटो असेल तर त्यांना एक तरी तुळशी पत्र आपल्याला आवर्जून अर्पण करायचं आहे. कारण भगवान श्री हरी श्री विष्णूंची पूजा तुळशी पत्राशिवाय अपूर्ण आहे असं म्हटलं जातं, असं मानलं जातं. त्यामुळे तुळशी पत्र अर्पण करायचं आहे. पण उद्याच्या दिवशी तुळशी पत्र, तुळशीचं पान आपल्याला तोडायचं नाहीये. कारण एकादशीच्या दिवशी तुळशीला हात लावला जात नाही, हलवलं जात नाही, पाणी अर्पण केलं जात नाही. त्यामुळे आदल्या दिवशी म्हणजे आपल्याला उद्या तुळशीचं पान तोडायचं आहे आणि ते आपल्याला भगवान श्री हरी श्री विष्णूंना अर्पण करायचं आहे. ही सगळ्यात साधी सोपी, अगदी प्रत्येक जण करू शकतील अशी सकाळची एक सेवा. त्यानंतर उद्या सकाळी आपण उठल्यानंतर आणि संध्याकाळी जी तिन्ही सांजेची वेळ असते, दिवे लागणीची वेळ असते, त्या वेळेला आपल्या मोबाईल मध्ये असेल किंवा आपल्या टीव्हीवर असेल, आपल्या घरामध्ये आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचा पाठ लावायचा आहे. विष्णू सहस्त्रनाम लावून द्यायचं आणि त्याचे जे मंत्र उच्चार जे आहेत ते आपल्या घरामध्ये पसरायला हवेत. या पद्धतीने आपल्या घरामध्ये त्याचा आवाज मंत्र स्तोत्राचा होईल. या पद्धतीने आपल्याला आवाज करून ते लावायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जर विष्णू सहस्त्रनाम म्हणता येत असेल तर उद्याच्या दिवशी भगवान श्री हरी श्री विष्णूंच्या समोर आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करायचा आहे. किंवा आपल्या प्रत्येकाच्या घरात जी तुळस असते तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला तुळशी समोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे. पण तुळशीला स्पर्श करायचा नाहीये किंवा पाणी वगैरे काहीच नाही, फक्त तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुळशी समोर बसून आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करायचा आहे. ही उद्याच्या दिवसाची सगळ्यात महत्त्वाची सेवा. त्याचबरोबर आपल्याला तुम्हाला जर 1008 किंवा 108 किंवा 5, 7, 11 जे काही तुळशीपत्र असतील तर ते घेऊन विष्णू सहस्त्रनामावली म्हणायचं आहे आणि एक एक तुळशीपत्र भगवान श्री हरी श्री विष्णूंना म्हणजे बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे. आता तुमच्याकडे 5, 7 किंवा 11 तुळशीची पानं आहेत तर ती आपण हातामध्ये धरायची किंवा एका वाटीमध्ये ठेवायची, त्याच्यावर आपला हात ठेवायचा, विष्णू सहस्त्रनामावली म्हणायचं आणि त्यानंतर हे जे तुळशीचे पानं आहेत ते भगवान श्री हरी श्री विष्णूंना बाळकृष्णांच्या मूर्तीला अर्पण करायचं आहे. या पद्धतीने आपण करू शकतो. त्याचबरोबर उद्या मध्यरात्री 12 वाजता म्हणजे एकादशीच्या दिवशी रात्री 12 वाजता आपण व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकतो, मंडल सेवा करू शकतो. म्हणजे काय की व्यंकटेश स्तोत्र एकाच जागेवर बसून एकाच वेळी 21 वेळा आपल्याला म्हणायचं आहे. तुम्ही मराठीतील म्हणू शकता किंवा तुम्ही संस्कृत मधील म्हणू शकता. आपल्या देवघरासमोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, आसनावर बसायचं आणि 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे. मध्यरात्री 12 वाजता सुरू करायचे आहे. संस्कृत व्यंकटेश स्तोत्र म्हणाल तर तुमचं अर्ध्या तासात, पाऊण तासात होऊन जाईल आणि जर मराठी व्यंकटेश स्तोत्र म्हणाल तर तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो. सर्वस्वी तुमच्यावर आहे. कोणतंही स्तोत्र म्हटलं तर आपल्याला त्याचे प्रभाव जे आहेत ते तेवढेच दिसणार आहेत. फक्त संस्कृत व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते 15 ओव्यांचं आहे आणि मराठी व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते 108 ओव्यांचं आहे. तर या पद्धतीने आपण या कार्तिकी एकादशीच्या दिवशी, देव उठणी एकादशीच्या दिवशी आपण भगवान श्री हरी श्री विष्णूंच्या या ज्या सेवा आहेत त्या आपण करू शकतो. आणि आवर्जून जर शक्य झालं तर या दिवशी 16 वेळा श्री सुक्तम म्हणण्याचा प्रयत्न करा किंवा श्री सुक्तम म्हणा, श्री सुक्तमची सेवा करा. याने काय होईल की भगवान श्री हरी श्री विष्णूंची पण सेवा आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची पण सेवा, म्हणजे दोघांचीही कृपा आपल्यावर होईल आणि आपल्याकडून या ज्या सेवा आहेत त्या घडतील. श्री स्वामी समर्थ.